स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। गुणोत्तर प्रमाण व चलन यामधील आपण एक नवीन नमुना आज पाहणार आहोत। दोन वर्तुळाची त्रिज्या व परिघ यांचे गुणोत्तर कसे असते हे पाहणार आहोत। तर त्यातलं पहिलं उदाहरण आपल्या समोर असं आहे, दोन वर्तुळांच्या त्रिज्येचे गुणोत्तर 4:5 आहे, तर त्यांच्या परिघाचे गुणोत्तर किती असा प्रश्न आहे। आणि आपल्याला त्यासाठी पर्याय दिलेत 22/7 7/22 3/4/5 आणि चौथा आहे 5/4। आता वर्तुळ ही संकल्पना भूमितीतली आपल्याला माहित पाहिजे। हे वर्तुळाचं केंद्र आहे आणि दोन वर्तुळ सांगितले आपल्याला, म्हणजे हे आपण वर्तुळाचं केंद्र हे आहे। इथून केंद्रापासूनचा परिघावरचा कोणताही बिंदू म्हणजे त्रिज्या असते। केंद्रापासूनचा परिघापर्यंत कोणताही बिंदू म्हणजे त्रिज्या असते। जर या वर्तुळाची त्रिज्या 4 असेल तर या वर्तुळाची त्रिज्या 5 आहे असं आपल्याला हे उदाहरण सांगतंय। परंतु आपल्याला पुढे काय म्हणतंय, परिघाचं गुणोत्तर सांगा। परिघ म्हणजे हा जो वक्राकार भाग आहे तो असतो। आणि मग परिघाचं सूत्र आपल्याला पाठ पाहिजे। परिघाचं सूत्र आहे 2πr। मग या वर्तुळाचं सूत्र परिघ काढताना सुद्धा आपल्याला 2πr घ्यावं लागणार आहे आणि या वर्तुळाचं सुद्धा काढताना आपल्याला 2πr घ्यावं लागणार आहे। म्हणजे या 2πr ला हे 2πr गेले। गुणोत्तर जर ज्यावेळेस परिघाचं काढणार आहोत तर ही r1 म्हणूया त्रिज्याला ह्या, आणि या त्रिज्याला r2 म्हणूया थोड्या वेळासाठी, म्हणजे आपल्या लक्षात येईल। तर r1 ची व्हॅल्यू काय आपल्याला दिलेली 4 आहे आणि r2 ची व्हॅल्यू काय आपल्याला दिलेली 5 आहे। याच्यावर तोंडी किंवा गणित वाचल्या परिघाचं गुणोत्तर काढताना आपण बरोबर काढू शकतोय 4/5। म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला दोन वर्तुळांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत आणि परिघाचं गुणोत्तर काढायचं आहे किंवा दोन वर्तुळाच्या त्रिज्येचं गुणोत्तर दिलेलं आहे, त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं आहे परिघाचं जर गुणोत्तर काढायचं असेल तर दोन्ही ठिकाणी परिघाला 2πr हा भाग कॉमन येणार आहे आणि तो एकमेकाला गेला तर त्रिज्येचं जे गुणोत्तर आहे तेच गुणोत्तर परिघासाठी सुद्धा कायम राहणार आहे। आणि मग हा प्रश्न परिघ दिसलं पर्याय प्रश्नामध्ये तर इथं पहिला आणि दुसरा शब्द वापरला नसेल, चा आणि शे किंवा च्या आणि शी शब्द वापरले नसेल तर आहे असं उत्तर घ्यायचं आहे। आणि च्या पहिल्या वर्तुळाच्या दुसऱ्या असा असेल तर मात्र आपल्याला क्रम लक्षात घ्यावा लागणार आहे, अन्यथा पर्याय जसा दिला आहे तसा आपण शोधू शकतो। बघा पुढचं उदाहरण आपल्याला आता पाहिलेल्या नमुन्याचं उदाहरण आहे। दोन वर्तुळांच्या त्रिज्येचे गुणोत्तर 9/15 आहे, तर त्यांच्या परिघाचे गुणोत्तर किती। आता सांगितल्याप्रमाणे जिथं आपल्याला त्रिज्येचं गुणोत्तर दिलंय आणि परिघाचं गुणोत्तर विचारले, पहिल्याच्या दुसऱ्याशी किंवा दुसऱ्याच्या पहिल्याशी असे शब्द नसतील तर आहे हे गुणोत्तर कायम राहणार आहे। कसं ते आपण पाहिले, पण आहे हे गुणोत्तर 9/15 हा पर्यायच नाही। मग पर्याय नाही म्हटल्यानंतर आपल्या लक्षात यायला पाहिजे ज्यावेळेस आपण गुणोत्तर प्रमाण आणि चलन या प्रकरणाच्या संदर्भाने काही मूलभूत गोष्टी पाहिल्या, त्यातल्या आपण मूलभूत गोष्ट काय पाहिली होती की गुणोत्तर नेहमी अतिसंक्षिप्त रूपात असते। कशी असते? अतिसंक्षिप्त रूपात असते। आणि मग 9/15 ला अतिसंक्षिप्त रूप जर दिलं तर त्या दोघांना 3 न भाग जातोय, 3 त्रिक 9 3 5 15, म्हणजेच 3/5 हे परिघाचं गुणोत्तर असणार आहे। परंतु परत एकदा आपण आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊया। पहिलं वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या म्हणजे केंद्रबिंदू पासून परिघावरचा कोणताही बिंदू, या दोन बिंदूंना जोडणारी जी रेषा असते त्याला त्रिज्या म्हणतात। केंद्रबिंदू O आहे असं धरा, हा R बिंदू आहे आणि मग याच्या त्रिज्या आणि दुसरं एक वर्तुळ आपल्याला दिलंय, याला आपण T आणि ह्याला आपण S असं नाव देऊ। आणि तर याची त्रिज्या 15 आहे असं म्हटलंय आणि या दोन्हीचा परिघ म्हणजे हा वक्राकार भाग आणि परिघाचं सूत्र असतं 2πr। मग याला आपण r1 जर म्हटलं आणि याला जर r2 म्हटलं तर 2πr2। त्या कॉमन बाबीला गेल्या, r1 भागिले r2 म्हणजेच 9/15 आणि 9/15 ला आपण अतिसंक्षिप्त रूप देऊ शकतो। दोन्ही संख्यांना 3 ने भाग जातोय आणि मग 3
5 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर आपण आता पाहणार आहोत. आतापर्यंत आपण काय लिहिले, दोन वर्तुळाची त्रिज्या आणि त्याच्यानंतर परिघाचं गुणोत्तर पाहिले. याच्यानंतर आपण काय करणार, दोन वर्तुळाच्या त्रिज्येचं गुणोत्तर आणि त्याच्यावर अवलंबून आपण त्या दोन वर्तुळाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असेल ते पाहणार आहोत. चला उदाहरण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बोलल्याप्रमाणे दोन वर्तुळाच्या त्रिज्या दिलीत आणि त्यानंतर क्षेत्रफळांचं गुणोत्तर, त्रिज्येचं गुणोत्तर आणि क्षेत्रफळाचं गुणोत्तर यांची तुलना करायची आहे. उदाहरण पाहूया. दोन वर्तुळांच्या त्रिज्येचे गुणोत्तर 2:3 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? 2:3 म्हणजे पहिल्यांदा 2 आहे आणि नंतर 3 आहे. सर्वप्रथम आपल्याला हे माहित पाहिजे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. क्षेत्रफळ म्हणजे या वक्राकार भागाच्या आतला सर्व पृष्ठभाग, या वक्राकार भागाच्या आतला सर्व पृष्ठभाग. आणि मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं पाय म्हणजेच 22/7 r वर्ग. जर मग आपण हे उदाहरण बघितलं आणि या त्रिज्येला r1 म्हटलं आणि या त्रिज्येला r2 म्हटलं, तर पाय r1 चा वर्ग भागिले पाय r2 चा वर्ग, कॉमन पाय म्हणजेच 22/7 दोन्हीकडे निघून गेलं, म्हणजे दोन्ही त्रिज्येचा वर्ग. मग वर्ग बनल्यानंतर 2 चा वर्ग होतो 4 आणि 3 चा वर्ग होतो 9. 4 9 का 9 4 याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. इथं पहिली कुठली बाब दिली आहे? 2 चा वर्ग होतो 4, 3 चा वर्ग होतो 9. ज्या वेळेस वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आणि त्रिज्येची गुणोत्तर यांची तुलना असते, त्यावेळेस त्रिज्येच्या गुणोत्तराचा दोन्ही बाबींचा वर्ग केला की त्या दोन वर्तुळाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मिळतं. याचा वर्ग 4, याचा वर्ग 9. ते कशामुळं? तर हे r वर्ग याच्यामुळं, आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय आहे. या ठिकाणी पुढचं उदाहरण आपल्याला दिलं बघा. दोन वर्तुळांच्या त्रिज्येचे गुणोत्तर 1:4 आहे. पहिल्या वर्तुळ 1 असेल तर दुसरं वर्तुळ ची त्रिज्या 4 आहे किंवा 4च्या प्रमाणात आहे असं आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? आता सांगितलं, जर वर्तुळाच्या त्रिज्या दिल्या असतील किंवा त्रिज्येचं गुणोत्तर दिलं असेल आणि क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारलं असेल, तर या गुणोत्तरात दोन्ही संख्येचे वर्ग करायचे. 1 चा वर्ग म्हणजे 1च आणि 4 चा वर्ग 16. मग 1:16 पहिल्याचे दुसऱ्याशी 1:16 आणि दुसऱ्याचे पहिल्याशी विचारले तर 16. परंतु इथं कुठला शब्द प्रयोग केला नाही. पण हे उदाहरण आपण परत एकदा सूत्राच्या सहाय्याने बघूया. पाय r वर्ग हे क्षेत्रफळाचं सूत्र असतं. या त्रिज्येला आपण r1 म्हणलं, या त्रिज्येला r2 म्हणलं, तर पाय r1 चा वर्ग पाय r2 चा वर्ग, पायला पाय गेलं, r1 चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1 आणि 4 चा वर्ग r2 चा वर्ग म्हणजे 16. 1:16 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. याच्यानंतर मित्रांनो, जसं आपण दोन वर्तुळाची त्रिज्या दिल्यानंतर क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढलं, तसंच दोन चौरसांची बाजू दिल्यानंतर त्या चौरसांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढणार आहोत. मित्रांनो, दोन चौरसांच्या बाजूंचे गुणोत्तर व क्षेत्रफळाचे गुणोत्तर यांची तुलना याच्यावर आधारित उदाहरण असणार आहे. दोन चौरसांच्या बाजूंचे गुणोत्तर 2:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असं प्रश्न विचारला आहे. आणि मग आपल्याला चौरस आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहित असणं आवश्यक आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असं आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग म्हणजेच बाजूचा वर्ग. म्हणजे जर चौरसाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार आपण बघितलं, पहिला आपल्याकडे एक चौरस आहे आणि त्याची बाजू 2 आहे. तर दुसरा चौरस आपल्याकडे आहे थोडासा मोठा, त्याची बाजू 5च्या प्रमाणात आहे. म्हणजेच यांच्या क्षेत्रफळाचं सूत्रानुसार जर विचार केला तर याला आपण पहिलं वर्तुळ म्हटलं आणि दुसरं वर्तुळ म्हटलं, तर याचं क्षेत्रफळ येणार 2 चा वर्ग म्हणजे 4 आणि याचं क्षेत्रफळ येणार 5 चा वर्ग म्हणजे 25. आणि मग यांच्यानुसार बाजू वर्गानुसार 4 25 हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3
म्हणजे ज्यावेळेस आपल्याला चौरसांच्या बाजूचं गुणोत्तर दिलेलं आहे, त्यावेळेस जर चौरसाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारलेलं असेल तर गुणोत्तराचा वर्ग विचारलेल्या क्रमाने करायचा. समजा दुसऱ्याचा पहिल्याशी विचारला असेल, दुसऱ्याचे पहिल्याशी विचारलं तर उलट होणार आहे. आणि अशा पद्धतीने उदाहरणं सोडवायला लागणार आहेत. याच्यावर आधारित आयताचे क्षेत्रफळ, दोन आयताचे क्षेत्रफळ, दोन आयताचे परिघ, चौरसाचा परिघ, दोन आयताचे परिमिती, परिघ नाही, आणि चौरसाची परिमिती, अशा स्वरूपाची सुद्धा उदाहरणं विचारली जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला भूमितीतली काही सूत्र सुद्धा तोंडपाठ असायला पाहिजेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना चॅनल विषयी माहिती सांगा. धन्यवाद.